नमस्कार. तर आज आपण आलो आहोत परभणीमध्ये नवरात्र महोत्सवाची तयारी पाहण्यासाठी. हे बघा, हे राजे संभाजी मित्र मंडळ नवरात्र महोत्सव इथे आपण आलेलो आहोत. यावर्षी त्यांचा देखावा आहे श्री उज्जैन येथील महाकाल मंदिर. त्याची तयारी सुरू आहे. चला तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया तयारी कुठपर्यंत आली. अगदी भव्य दिव्य जसे उज्जैनचे महाकाल मंदिर आहे तसा पूर्ण सेट इथे उभारला जात आहे. अजून काम चालू आहे, अजून भरपूर काम बाकी आहे, पण नवरात्र महोत्सवापर्यंत हे काम पूर्ण होऊन जाईल. हे इकडे खाली महाकालचं गर्भगृह असणार आहे. त्याचं काम अजून बाकी आहे. हा मंदिराचा कळस इथे बनवण्यात येत आहे. जो मंदिराचा कळस 25 फूट उंच आहे. अगदी महाकाल मंदिराचा हुबेहूब कळस इथे उभारण्यात येते. आता याला क्रेनच्या मदतीने त्या मंदिराच्या वरती ठेवण्यात येईल. हे असे खांब इथे रंगवून ठेवलेले दिसत आहे. जसा देखावा कंप्लीट होईल मी आपल्याशी व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दाखवेल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी याचा पुढचा पार्ट टाकत राहील. तर हे दुसरं मंडळ आहे परभणीतील, जिथे नवरात्र महोत्सवानिमित्त श्री केदारनाथ मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे. यावर्षी परभणीकरांना 2 ज्योतिर्लिंगांचं दर्शन परभणी शहरामध्येच होणार आहे. एक म्हणजे उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर आणि केदारनाथ येथील केदारेश्वर मंदिर. हे 2 देखावे आपल्याला परभणीमध्ये पाहायला भेटत आहे. असं पण काम सुरू आहे, अजून भरपूर काम बाकी आहे. हा मंदिराचा कळस आहे जो बाजूला बनवण्यात येत आहे. हे मंदिराचं शिखर आहे जे बनवण्यात आलेलं आहे. अगदी हुबेहूब बनवण्यात आलेलं आहे. इथे आपल्याला फक्त केदारनाथ मंदिरच नाही तर आजूबाजूला हिमालयाचा सुंदर असा नजारा पाहण्यात येणार आहे. त्यासाठी इथे हिमालय पर्वत बनवण्यात येत आहेत. आत्ताच काम सुरू आहे, अजून भरपूर काम बाकी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि